आहे आमचे साथी समालोचक मित्र नितीन गावडे, कुठे असाल तर आपण त्वरित या. गोलंदाजी मार्क वरती अगदी आपण पाहतोय झाडे लावा झाडे जगवा आणि वाढदिवसानिमित्ताने एक झाड भानुदास पाटील यांच्या माध्यमातूनही आता लावलं जात आहे. मैदानाच्या सभोवताली आपण पाहिलं तर खूप चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि पाठीमागच्या दिशेने जे प्रेक्षक आले त्यांचं आपण पुन्हा एकदा करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. निलेशचा फटका कॉन्फिडेंटली आहे ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर प्रल्हाद पाटील आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल तिथे दिला आणि 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती. चांगला लेखाजोखा संपूर्ण दिवसात चांगलं काम ज्याने केलं आहे हितेश भोईर यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्यांदाच लिहिण्यासाठी बसलेत आणि आमच्या समवेत चांगला लेखाजोखा ते दाखवत आहेत. रनआउट झालेत. नितीन पाटील माघारी परत आहेत. नवीन फलंदाज आता संतोष पाटील मैदानात जोपर्यंत दाखल होत आहे तत्पूर्वी जाऊया डीजे. ऑन साइडला सुपर टायमिंग निलेशच्या बॅटमधनं अफलातून स्ट्रोक. 6 धावा षटकार. अफलातून स्ट्रोक तिथे खेळला गेला आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला मात्र डॉट तिथे येतोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस हितेश पाटील आम्हाला दर्शवत आहेत की धावा झालेत 11 धावा. 11 रन्स एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. तेच लपडा आहे नाही तर मग अर्चनला रिटायरच करायचं आहे. नाग्यांना हऱ्यासल्या सुद्धा फुल टीम आहे ना. आता यो दीपक पाहिजे. दीपक पाहिजे. कोण येते आता तो धीरज येतोय म्हणजे फिल्डिंगला होईल ना. हरेश्वर गोलंदाजी मार्क वरती आलाय. टीम आपण पाहिला तर निलेश यांना आपण पाहतोय मोठमोठे स्ट्रोक खेळतायत आणि खास करून निलेशच्या बॅटमधनं एक मोठा अफलातून फटका आपण पाहिलात.
तिथे दिला गेलाय. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 14 रन्स. 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश एक षटकारांशी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा रोखण्याचं काम मात्र गोलंदाजी मार्गावरती असलेला हरीश्वर पाटील करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात टाकलाय बॉल. तिथे झेलबादची संधी आहे मात्र झेल निसटतोय आणि तत्पूर्वी पाठीमागच्या दिशेने विजय पाटील चेंडूवरती आले. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल का? 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 16 धावा. सिंगल डबलने जास्त काही बिघडणार नाही हे ठाऊक आहे. आचोले मास्टर संघाला चौकार षटकार जर आले तर निश्चितच धावा वाढल्या जातील. तर हवेचा झोत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी प्रामाणिकपणे आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठे स्ट्रोक जर आले तर निश्चितच दबाव हा वाढताना पाहायला मिळेल. ऑन साईडला पाठीमागच्या दिशेने खेळले. तिथे आपण पाहिलं तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. जयेश पाटील चेंडूला उचलतोय, फेकी करतोय तो मात्र फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या माध्यमातून निलेश बॅक टू द डगआउट गॉन. DJ Alpesh in the mix. वीस धावा. 2020. इथे फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. गोलंदाजी मार्क वरती राकेश मालवी हा गोलंदाज आता तयार होतोय. राकेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 20 धावा. पायचीतच्या माध्यमातून फलंदाज मागच्या शेवटच्या बॉलवरती बाद झाला होता. जबरदस्त फटका इन टू द गॅप. संतोष पाटील बाल्याच्या बॅटमधनं चौकार.
वरती ते आक्रमण केले, 4 धाबा आलेत आणि धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 24 धाबा आक्रमक रूप धारण केले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला देवेन आहे आणि दुसऱ्या बाजूला संतोष पाटील अर्थातच बाल्या आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला जबरदस्त फटका, नो चान्स फॉर द फिल्डर अँड गेट इट 4 रन्स, नदर वन बाउंड्री. नितीन पाटील म्हणतोय पाठी पॅक, बॅक टू बॅक चौकार आणलेत. ऑन साइडला फटका खेळतोय, डीप मध्ये बॉल चाललाय, एक धाव येते. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 29 धावा. सकाळच्या सत्रात बलवाने जलवा दाखवला आणि आता संध्याकाळच्या सत्रात आपण पाहिलं, वाह वाह क्या बात आहे बलवा. चांगला फटका खेळतायत. देवेनला अगदी आपण पाहिलं तर पुढ्यात बॉल टाकला होता, डीप मध्ये कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात हरीश्वर पाटील चेंडूला उचलतोय, फेकी करतोय, तद्वर मात्र 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र 2च धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. दुहेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 31 धावा. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत गेलाय, नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत, 2 धावा. आता तिसऱ्या धावेसाठी निघालेत फलंदाज आणि पाहता पाहता इथे स्ट्राईक डेट झाले. फलंदाज क्रीज मध्येच होता, त्यामुळे धाव ही ग्राह्य धरली जाणार नाही. पंच, फलंदाज बाद झालाय का? संतोष पाटील नॉनस्ट्राईक एंडला येथील स्ट्राईक डेट केले. फलंदाज बाद झालाय का? तर यस, फलंदाज बाद झालाय. संतोष पाटील आपण नॉनस्ट्राईक एंडला या. देवेन रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. फुलटॉस वरती घेतलाय, गॅप मध्ये बॉलला पाठवले, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय हरीश्वर पाटील, चेंडूला स्टॉप करतोय, तद्वर मात्र 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 36 झालेत. 36. शेवटचं षटक, 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला पाणी घेऊन जा, पाणी बाबू पाणी घेऊन जा. तत्पूर्वी या आपण जाऊया
थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन प्रल्हाद दलवी गोलंदाजी मार्गावरती आलाय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये आता इथून 12 ते 13 धावा झाले तर निश्चितच 50चं टार्गेट हे ठेवू शकतात. ऑन साईडला जबरदस्त फटका खेळले जरूर, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रमोद पेडवी यांच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या 37 या आकड्यावरती आपण पाहतोय. उजव्या हाताने मारा करतोय गोलंदाज. फ्लिक केलंय, फ्लिक करत असताना बॉल हवेत गेलाय आणि तिथे प्रयत्न अफलातून होता, मात्र स्लिप झालेत. स्लिप होत असताना चेंडूला स्टॉप केले. 2 धावा आलेत आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोचते 39 या आकड्यावरती. 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूंमध्ये राकेश ठाकूर म्हणतोय इथून 2 षटकार यायला हवेत. यस, मोठे फटके येतील का? एका बाजूला संतोष पाटील बाल्या याने 2 चौकार खेचलेत आणि मैदानाच्या आतमध्ये निकेश ठाकूर हा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अख्खू टप्प्याचा बॉल होता, त्यावरती फटका खेळलेत. ऑन साईडला जयवंतच्या हातामध्ये चेंडू निघून येतोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विफल ठरतोय आणि रनआउटच्या माध्यमातून संतोष पाटील बाल्या बॅक टू द डगआउट गॉन. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. 2-2 गुणलेखक आहेत. तीन बॉल टाकून झालेत. चला घाई करा, अजूनही सेमीफायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे याच मैदानावरती. तोही 4 षटकांचा झाला पाहिजे. मोठा फटका समोर खेळतायत आणि तिथे आपण पाहिलं तर वा 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 क्या बात आहे. नाही 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 बाहेर नव्हता तो. चेक कर बघ, कॅप्चर झाले का बघ. कॅप्चर झाले का बघ. ए कॅप्चर झालंय ना बघ. तू बाजूला ए कॅप्चर झाला तर बघ ना जरा. त्या बाजूला तू बघ ना. राजू जा बघ. नितीन दादा बाहेर घे याला. याला बाहेर काढ आणखी. मी याला बाहेर काढ. मला माहिती आहे. सुरक्षितरित्या अडवलाय चेंडूला. यस, 2 धाबा, 1च रन आणि रनआउट. यस, 1 आणि रनआउट. बघा आपल्या मंडळामध्ये नियम आहे, कुठल्याही पद्धतीने चेक केलं जाणार नाही, मात्र क्रुशियल मोमेंटचा हा टर्निंग पॉइंट होता म्हणून हा चेक केलाय, कारण तिसरा अंपायर नाही आहे. याची दखल घ्या. आणि आमचे नितीन गावडे कुठे आहेत? नितीन गावडे आपण या. निकेश स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईक एंडला रनआउट झालाय आणि प्रदीप आता मैदानात दाखल झालाय. पुन्हा एकदा उंची प्राप्त केली या चेंडूने. ऑन साइडला आपण पाहतोय जयवंत पाटील
त्या झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. तत्पूर्वी 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 43 रन. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती एखादा चौकार षटकार निकेतच्या बॅटमधनं येईल का? कारण 50 धावांचं लक्ष भरपूर अवघड होईल या मैदानावरती. पाहायचं आहे कशा पद्धतीने सामना होतोय. फुलटॉस घेतलाय, समोर खेळलेत आणि राकेश मालवी त्या झेलखाली येण्याचा प्रयत्न करतायत. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्यात. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 45 झालेत आणि 46 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. चला क्षेत्ररक्षण करा मैदानाच्या आतमध्ये मोरगरपाडा मास्टर टीम. पाटील गोलंदाजी मार्गावरती येतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. फलंदाजीसाठी चंद्रकांत आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद पेडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कोणता संघ विजेता होईल याकडे नजरा आहेत मैदानाच्या आतमध्ये.
46 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 24 चेंडू 46 धावा. धावा या होऊ शकतायत. मी करेन. आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा, कारण आत्मविश्वास हा जर तुमच्यामध्ये असेल तर निश्चितच तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाही. आणि तेच करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. समोर खेळतायत देवन. चेंडूवरती सरसावले. तत्पूर्वी एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती अकाउंट इथे ओपन झालं आहे. जिंकण्याकरिता 23 मध्ये 45 करायचे आहेत. प्रमोद पेडवीचा झंझावात पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. फ्लिक केलाय. हलक्या हाताने खेळतायत. एक धाव मिळते आणि एकेरीच्या मदतीने 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती लेग बाईजच्या माध्यमातून ही धाव आले. धावसंख्या 2 वरती. चंद्रकांत दलवी यांनाही प्रयत्न करावे लागतील, कारण पहिल्या षटकापासून हाणामारी करावी लागेल जर धावा पूर्ण करायच्या असतील तर. चेंडू हवेत राहिला. नोमॅन लँडमध्ये चेंडू चाललाय. 1 धाव येते. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस 3 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थ्री रन्स ऑन बोर्ड. 21 मध्ये करायचे आहेत आता 43. 21 चेंडू 43 धावा. चांगला चेंडू, खूप चांगला स्ट्रोक होता, मात्र चुकी करतोय निलेश. तिथे आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा. बॅकअपसाठी राकेश ठाकूर यांना आपण पाहतोय. तर सीमारेषेवरती जर पाहिलं ना तर राकेश ठाकूर, तदनंतर आपण पाहिलं तर लॉंगॉनला निकेश ठाकूर, ऑन साईडला प्रदीप आणि तदनंतर डीपमध्ये मंगेश. हीच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले. संधी आहे. निलेश झेलकाले आणि फलंदाज माघारी. परतवला गेलाय प्रमोद पेडवी. गॉन. षटक क्रमांक 2 निलेश गोलंदाजी मार्गावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करा प्लीज, विनंती करतोय. सूर्य अस्तीला चाललाय. जवळपास आपण पाहिलं तर घड्याळामध्ये 5:06 झालेले आहेत. म्हणजे महत्त्वाचा सामना 4 षटकांचा या पुढचाही खेळवायचा आहे, म्हणून थोडंसं घाई तुम्ही करा.
ऑन साईडला चंद्रकांतच्या बॅटमध्ये हा फटका येतोय. डीपमध्ये बॉल चालला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव धोकादायक ठरते. रनआउटच्या माध्यमातून चंद्रकांत दलबी आता बॅक टू द डगआउटमध्ये परततोय. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा तिथे दाखवलाय. ऑन साईडला निकेश ठाकूर त्या चेंडूवरती झेपावले गेलेत. एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स फलकावरती आपण पाहतोय. 37 धावा अजूनही करायच्या आहेत जिंकण्याकरिता 15 बॉलवरती. चांगला चेंडू टाकलाय. बॉल हवेत. नितीन पाटील झेलच्या दिशेने प्रस्थान करतायत. तत्पूर्वी 2 धावा. आता तिसऱ्या धावेचाही प्रयत्न तिथे केला जातोय आणि पाहता पाहता ही तिसरी धाव धोक्याची ठरली गेले. गॉन. हरचंद्र पाटील मामा आणि किशोर किनी मॅचचा आनंद घेणार आणि संध्याकाळी जोडीलाच जाणार. चांगला फटका खेळले डीपमध्ये. राकेश ठाकूर त्या चेंडूला स्टॉप करतायत कारण उद्या त्यांचा दिवस आहे, रविवारचा दिवस, आणि एन्जॉयमेंट रविवारी कोपरीच्या मैदानावरती होणार, शिरगावच्या मैदानावर नाही. हरचंद मामांनी सांगितले मला. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 4 चेंडू 12 धावा झालेत. जिंकण्याकरता 34 आता करायच्या आहेत. चांगला फटका खेळलेत. गॅपमध्ये बॉल जाईल का? डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप दलवीच्या बॅटमधनं या धावा येत आहेत. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. नो चान्स फॉर द फिल्डर. देवेन आणि प्रदीपला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. 18 धावा झालेल्या आहेत. 28 हवे आहेत. 12 चेंडूवरती 28 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. नवीन गोलंदाज संतोष पाटील बाल्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय.
पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू हाताळतायत संतोष पाटील. 11-28 समीकरण आहे. 11 चेंडू 28 धावा करायचे आहेत जिंकण्याकरिता. थोडंसं स्पीडअप करा. संतोषलाही मी विनंती करतोय. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे, अन्यथा 4 षटकांचा सेमीफायनलचा सामना होणार नाही. मी विनंती करतोय. ऑन साईडला पायात टाकलेला चेंडू होता. डीपमध्ये बॉल चाललाय. निकेश ठाकूर वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. आता चेंडू आहेत 10 मध्ये 27 रन करायचे आहेत. 10 मध्ये 27. 10 चेंडू 27 रन जिंकण्याकरिता आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय गोलंदाज. फुलटॉस वरती घेतले. ऑन साईडला जोरकस मारलाय फटका. बॉल डीप मध्ये चाललाय. थांबणार नाही. चेंडू सीमा पार. चौकार. अजूनही आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. 23 रन्स टू विन. 9 चेंडू 23 रन. संदीप दलबी मोठा फटका. संदीपच्या बॅटमधनं येईल का हे पाहावं लागेल. खोलात टाकलाय बॉल. बॅटची कडा घेतले. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. बॅटच्या साह्याने आपण पाहतोय डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. 8 मध्ये 19 ची आवश्यकता. मध्ये आता 19 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. 8 चेंडू 19 रन. एखादा षटकार, एखादा चौकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा पारडं जड करेल यात काही शंका नाही. जबरदस्त सामना रंगलाय यात काही शंका नाही. मागच्या काही चेंडूंवरती चौकार आलेत आणि इथे फुल टॉस. नोचा इशारा पंचांनी केलाय. एक हातात खुला केलाय म्हणजेच 2 धावा आणि +1 अशा 3 धावा मिळतील. नो +2. आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 8 मध्ये 16. 8 चेंडू 16 रन. प्रत्येक 2 गणित आपण पाहिलं तर 2 धावा जमवायच्या आहेत. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. 8 चेंडू 16चं समीकरण. ऑन साईडला लॉप केला आणि तिथे आपण पाहिलं तर झेल देवेंच्या हातामध्ये विसावला. फलंदाज बॅक टू द डगआउट. 7 बॉल आणि आता करायचे आहेत 16 रन. शेवटचा बॉल आहे. 7 मध्ये 16 करायचे आहेत जिंकण्याकरिता. 7 चेंडू 16 रन. सात चेंडू 16 रन करायचे आहेत. डावऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 7-16. 7 बॉल 16. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार.
7-16चं समीकरण आहे. ऑन साईडला फटका खेळतायत, डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि 2 धावा सहजतेने. आता चेंडू आहेत 6 आणि 6 मध्ये चला पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. 6 मध्ये करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये 14 रन. 6 चेंडू 14. सामना जर प्रल्हाद दलवी या फलंदाजाने विजेता करून दिला तर उटा गँग यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. 6 मध्ये 14. मागचं षटक अफलातून राहिलं, मात्र त्या षटकात धावा आलेत आपल्या संघाकरिता. 28व्या होत्या, मात्र 12 धावा, 14 धावा त्या षटकातही आलेत. आता गोलंदाजी मार्कवरती राकेश ठाकूर आलाय. 6 मध्ये 14 करायचे आहेत. 6 चेंडू आणि 14 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. राकेश ठाकूर तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. प्रल्हाद दलवी आता स्ट्राईक एंड वरती आहे. चला घाई करा. 6 चेंडू 14 रन. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती फटका सजवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती चौकार. 5 चेंडू 10. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हाताळतायत. ऑन साईडला जोरकस मारला या बॉलला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा फेकी खराब झाल्या आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर 2 धावेच्या सह्याने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते. 38. 38 रन. 8 ची आवश्यकता आहे. 4 चेंडू 8 धावा. 4 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. 4-8चं समीकरण. सुपर मॅच. धावसंख्या हवी आहे 8 आणि खास करून आपण पाहिलं तर कोणत्या संघाची इथे वाट लागते हे पाहावं लागणार आहे. ऑन साईडला उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल तिथे दिला गेलाय. कंपल्सरी चेस डाऊन करायचे आहेत. धावा 3 मध्ये करायचे आहेत 6. 3 चेंडू 6 धावा. वॉट अ मॅच. सामना रंगलाय. सुपर मॅच. 3 मध्ये 6. 3 चेंडू आणि 6 धावा. ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला आणि पाहता पाहता 2 धावा. आता 2 मध्ये 4 करायचे आहेत. 2 चेंडू 4 रन. सिंगल डबल सातत्याने येत असताना 4
पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर 3 लगातार सलगच्या चेंडूवरती 2-2 धावा घेतल्यात. दोन चेंडू आणि 4 धावा. अफलातून सामना, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल याकडे लक्ष लागलंय. निर्णायक चेंडू ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिचचा वापर केलाय. डीप मध्ये बॉल चाललाय, दुसऱ्या धावेचा कॉल तिथे देत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा. आता 1 बॉल आणि 2 ची आवश्यकता. कंपल्सरी रन चेस करावे लागतील. 1 मध्ये 2. 1 चेंडू आणि 2 धावा. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना रंगला. 46 धावांचं लक्ष, असं वाटलं नव्हतं की इथे सहजतेने पार केलं जाईल, मात्र सहज धावसंख्या चेस डाऊन होण्याच्या दिशेने मार्गस्थ झालेत. 1-2चं समीकरण. एक चेंडू आणि 2 धावा. हेमचंद्र ठाकूरचे पाय आता थिरकायला लागलेत. इथे जाऊ की तिथे जाऊ, निश्चितच आपण पाहतोय. राहुल भोईर डोक्यावरती हात आता येतील का. चला घाई करा, 5:22 झालेत. पुढचा सामनाही आपल्याला खेळवायचा आहे. अंधार पडतोय. चला संतोष पाटील कानमंत्र जरूर देत आहेत, मात्र 1 चेंडू आणि 2 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाही. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत, हलक्यात आणि खेळलेत. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय, तत्पूर्वी दुसरी धाव कंप्लीट झाले. अभिनंदन टीम. आचोले मास्टर सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. अँड हार्ड लक टीम नितीन पाटील अँड कंपनी मोगरपाडा मास्टर. वाह काय सामना झालाय. विजय पाटील